मेन्स मधील आन्सर रायटिंग स्किल ही दोन कारणाने खूप महत्वाची आहे। सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मेन्स परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह आहे, वर्णनात्मक स्वरूपाची। त्यामुळे बऱ्याच वेळेस मुलांना असं वाटतं की 11वी 12वी मध्ये किंवा ग्रॅज्युएशन मध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये आपण डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहिलेले आहेत, त्यामुळे वर्णनात्मक स्वरूपात लिहिण्याचा सराव आपल्याला आहे। म्हणूनच यूपीएससी किंवा एमपीएससी मधले जे वर्णनात्मक प्रश्न आहेत ते आणि आपल्या ग्रॅज्युएशनचे प्रश्न यात काही फरक नाहीये असं मुलांना वाटतं, परंतु मित्रांनो तसं नाहीये। डिस्क्रिप्टिव्ह आन्सर जे आपल्याला यूपीएससी किंवा एमपीएससी लिहायचे हे खूप महत्वाचे आहेत। त्यासाठी विशेष प्रकारचे एक लिखाण कौशल्य म्हणजेच आपल्याला आन्सर रायटिंग स्किल असणं आवश्यक आहे। दुसरं जे कारण आहे, मुख्य परीक्षा ही 1750 मार्काची आहे, म्हणजेच आपलं जे मेरिट आहे ते मेरिट हे पूर्व परीक्षेहून ठरणार नाहीये, ती तर फक्त एक काय म्हणतो आपण गाळणी परीक्षा आहे। मुख्य परीक्षा ही 1750 मार्काची आहे आणि इंटरव्ह्यू 275 मार्काचा आहे, त्यावरून आपलं फायनल मेरिट ठरणार आहे। आणि त्यामुळेच आपल्याला या मुख्य परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स मिळाले तरच आपण मेरिट मध्ये किंवा आपल्या यादीत आपण येऊ शकतो, चांगला स्कोर आपण करू शकतो। आणि म्हणूनच आपल्याला मुख्य परीक्षेत चांगला स्कोर जर करायचा असेल तर आपल्याला आन्सर रायटिंग स्किल किंवा जे लिखाण कौशल्य त्यावर भर द्यावाच लागणार। तयारी करत असताना मुख्य परीक्षेची आपल्या समोर खूप मोठा प्रश्न असतो की प्रत्येक जण बोलत असतं की मुख्य परीक्षेत आपलं आन्सर रायटिंग स्किल किंवा लिखाण कौशल्य असलं पाहिजे, पण म्हणजे नेमकं काय करायचंय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाच प्रयत्न करू की मुलांच्या मनात कुठले कुठले प्रश्न आहेत आन्सर रायटिंग स्किल बद्दल आणि त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करूया। सर्वप्रथम आपण मुलांच्या डोक्यात कुठले कुठले प्रश्न आहेत, मुलांच्या मनात कोणते प्रश्न आहेत मुख्य परीक्षेच्या आन्सर रायटिंग स्किल बद्दल ते आपण बघूयात आणि मग प्रत्येकाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करूयात। सगळ्यात जो पहिला प्रश्न आपल्याला पडतो तो म्हणजे मुख्य परीक्षेच्या उत्तर लेखनाची सुरुवात मी केव्हापासून करू? मी तर सर न्यू ऍस्पिरंट आहे, मी आताच मुख्य परीक्षा 2025 ची जी परीक्षा त्याकरता तयारी करतोय, तर मी आजपासूनच मुख्य परीक्षेची म्हणजेच आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करू का? त्यासाठी मी अगोदर पूर्व परीक्षेचा अभ्यास करू, नंतर जे काही कंटेंट डेव्हलप होईल त्या आधारे मी मेन्स परीक्षेची किंवा आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मी करू का? हा प्रश्न आपल्या समोर असतो। काही मुलांचं की ज्यांनी ऑलरेडी राज्यसेवेच्या मागच्या पॅटर्न मध्ये परीक्षा दिलेल्या आहेत, अटेम्प्ट दिलेले आहेत, त्यांना तोही प्रश्न पडतो की सर मग मी आता डायरेक्ट आन्सर रायटिंग प्रॅक्टिसला लागू का? माझ्यासाठी कोणता वेळ आन्सर रायटिंग साठी सुरुवात करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी कोणता वेळ योग्य असेल? हा प्रश्न त्यांच्या डोक्यात असतो। दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे उत्तराची गुणवत्ता नेमकी कशी वाढवावी? मित्रांनो, प्रत्येक जण, प्रत्येक गाईड, प्रत्येक टीचर किंवा जे स्टुडंट आहेत अगोदर त्यांनी परीक्षा दिलेत त्यांचं मेनी म्हणणं असतं किंवा मुख्य परीक्षेत आपल्याला क्वालिटी आन्सर लिहायचे, म्हणजे चांगली गुणवत्तापूर्ण उत्तरं आपल्याला लिहायचे। पण नेमके क्वालिटी आन्सर लिहिणं म्हणजे नेमकं काय? मी कशाचा समावेश केला तर ते आन्सर जे माझं असेल ते क्वालिटी आन्सर होईल, हे सुद्धा आजच्या आपल्या लेक्चरमध्ये बघायचं। पुढचा जो प्रश्न आहे, उत्तर लिहित असताना पुढे काय लिहू हे सुचत नाही। तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा ट्राय केला असेल की चला आपण आता मुख्य परीक्षेची प्रॅक्टिस सुरुवात करू आणि तुम्ही काही आन्सर लिहायला सुरुवात पण केली असेल, पण बऱ्याच वेळेस मुलांना हा अनुभव आला असेल की बाबा एक पॅराग्राफ 7-8 ओळी लिहिल्यानंतर आता पुढे काय लिहू हे आपल्याला सुचत नाही। हे कशामुळं? की आन्सर रायटिंग स्किल किंवा जे लिखाण कौशल्य आपल्यात नसतं, त्यामुळे अशा प्रकारचा मेंटल ब्लॉक आपल्याला येतो। तो दूर करण्याकरता काय केलं पाहिजे याचंही आपण उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात। पुढचा आहे उत्तराची सुरुवात, मध्य आणि शेवट कसा करावा। हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात की उत्तर लिहिताना आपण त्याचं इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन अशा 3 भागात आपण त्या डिवाइड करतो। पण मुळातच उत्तर लिहित असताना प्रत्यक्षरित्या आपण जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेस इंट्रोडक्शन कसं करू, बॉडीमध्ये नेमकं काय लिहू, कन्क्लुजन त्याचा जो निष्कर्ष आहे तो नेमका कसा काढू हे आपल्याला समजत नाही। त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात। पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे उत्तरे लिहिताना वेळेचं नियोजन करणं किंवा वेळेचं नियोजन कशा प्रकारे करायला हवं। मित्रांनो, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे। ऑलरेडी ज्या मुलांनी यूपीएससीच्या मेन्स दिल्या असतील त्यांना हा अनुभव असेल की जे 20 प्रश्न आपल्याला असतात, 3 तासात आपल्याला 20 प्रश्न लिहायचे असतात। बऱ्याच वेळेस जे ऍव्हरेज मुलं आहेत त्यांचे एक 14 ते 15 प्रश्न सॉल्व्ह करून होतात, 4 ते प्रश्न ते अटेम्प्ट करू शकत नाही।
सो व्यवस्थित वेळेचं नियोजन म्हणजे टाइम मॅनेजमेंट नसल्यामुळं हा प्रकार होतो. तुम्ही 15 प्रश्नांची उत्तर किती चांगला देण्याचा प्रयत्न केला, परंतु जर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवले नाहीत तर कदाचित मेन्स परीक्षेचा जो मार्क्स आहे, जे गुण आहेत ते तुम्हाला कमी मिळतील. आणि म्हणूनच ही जी मॅनेजमेंट आहे, टाइम मॅनेजमेंट, ती कशी करावी ही आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. मी लिहिलेलं उत्तर योग्य आहे का अशी शंका येते. हाही प्रश्न असतो की सर मी तर उत्तर लिहितोय, मी उत्तर लिहितोय, पण मी योग्यरित्या लिहितोय का, त्याचं इव्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन करणं हे गरजेचं असतं. मग नेमकं आपण लिहित असलेलं आन्सर हे योग्य आहे का हे कसं बघणं गरजेचं आहे, त्यासाठी कुठले मुद्दे आपण डोक्यात ठेवणं गरजेचं आहे, हे सुद्धा आपण या लेक्चरमध्ये आजच्या बघूयात. चला तर मग सुरुवात करू. सर्वप्रथम आन्सर रायटिंग स्किल आपण जेव्हा म्हणतो तेव्हा माझ्या दृष्टीने लिखाण कौशल्याचे 3 पिलर्स आहेत. देयर आर 3 पिलर्स ऑफ गुड आन्सर रायटिंग किंवा आन्सर रायटिंग स्किल. सर्वप्रथम सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे कंटेंट. मित्रांनो, तुम्ही उत्तर कसं लिहिता, तुमचा जो कंटेंट आहे, तुम्ही काय लिहिता, याला खूप महत्व आहे. ग्रॅज्युएशन मध्ये आपण पेपर फक्त पूर्ण करायचो, आपण पेपर फक्त लिहायचो, कंटेंटचा विचार आपण करायचो नाही. ठीक आहे, तिथे आपलं मार्क्स पडायचे. युपीएससी आणि एमपीएससीच्या आता मुख्य परीक्षेत असं होत नाही. आपण जर चांगलं उत्तर लिहिलं, पूर्ण जरी उत्तर लिहिलं असेल, पण जर कंटेंट आपला चांगला असेल तरच आपल्याला मार्क्स मिळतात. मित्रांनो, असंही आहे की एखादा क्वेश्चन जर 15 मार्क्सचा क्वेश्चन असेल, 15 मार्क्स, आणि जर तुमचं उत्तर तुम्ही पूर्ण लिहिलं असेल परंतु त्याचा कंटेंट हा अपेक्षित नसेल, जसं पाहिजे तसं नसेल, तर कदाचित 1 किंवा 2 मार्क किंवा 0 मार्क सुद्धा मिळू शकतात. आणि म्हणूनच कंटेंटला फार महत्व आहे. म्हणूनच गुड आन्सर रायटिंग किंवा आन्सर रायटिंग स्किल मध्ये सर्वात महत्वाचं पहिली गोष्ट जी आपण बघणार आहोत तो म्हणजे कंटेंट कसा डेव्हलप करावा, कंटेंट कसा चांगला असावा. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रेझेंटेशन, त्याला म्हणून आपण मांडणी. कंटेंट चांगला असेल पण आपण तो कंटेंट मांडतो कसं, त्याचं प्रेझेंटेशन कसं करतो, हे सुद्धा खूप महत्वाची बाब आहे. मग नेमकं प्रेझेंटेशन कसं करायला पाहिजे, आन्सर प्रेझेंट कसं करावं, प्रेझेंटेशन मध्ये कुठले मुद्दे आपण डोक्यात ठेवावे, हे सुद्धा आपण आज डिटेलमध्ये बघूयात. आणि तिसरा जो मुद्दा आन्सर रायटिंग स्किल मध्ये येतो आहे तो म्हणजे इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट, म्हणजे वेळेचं योग्य तो कारण आपण व्यवस्थापन. मित्रांनो, कारण तुम्ही चांगलं उत्तर कदाचित अर्धा तास देऊन सुद्धा लिहू शकतात, पण मुद्दा आहे की कमीत कमी वेळेत जेवढा काही आपल्याला एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी वेळ मिळतो 7 ते 8 मिनिट, तेवढ्या वेळेत ते क्वालिटी आन्सर होणं गरजेचं आहे. त्याकरता आपल्याला एक टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मग नेमकं हे वेळेचं व्यवस्थापन कसं करावं हे आपण सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये बघूयात. पुढचं आहे की आज सगळ्यात अगोदर आपण बघूयात की कंटेंट जो आहे, विषय आपण जे आन्सर लिहितोय त्याचा कंटेंट आपण कसा डेव्हलप केला पाहिजे, की कंटेंट लिहिताना, आन्सर लिहिताना कुठल्या बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजे. तर मित्रांनो, मला असं वाटतं की 8 बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. सर्वप्रथम नेमकेपणा, त्याला म्हणतात प्रिसाइजनेस. म्हणजे काय, तुमचं उत्तर हे नेमकं असावं, प्रिसाइज असावं. बऱ्याच वेळेस असं होतं की प्रश्नात जे काही अपेक्षित आहे, एक्झामिनरला जे काही अपेक्षित आहे त्याच्या व्यतिरिक्तच आपण लिहित असतो. त्याला आपण म्हणतो बिटिंग अराउंड द बुश. म्हणजे बाबा जे अपेक्षित आहे ते न लिहिता आपल्याला जे येतं ते आपण लिहितो. मित्रांनो, डिमांड ऑफ द क्वेश्चन ओळखणे फार गरजेचं आहे की नेमकं एक्झामिनरला कोणता प्रश्न, काय उत्तर अपेक्षित आहे, प्रश्न नेमका काय हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण जे उत्तर लिहितो तेव्हा ते उत्तर हे प्रिसाइज असावे. प्रिसाइज म्हणजे उत्तर जे अपेक्षित आहे तेच आपण लिहावं. इतर जे कंटेंट आहे, त्याच्या आजूबाजूचं कंटेंट आहे तो अवॉइड करावा. बिटिंग अराउंड द बुशला म्हणतो आपण, बाकीच्या गोष्टी आपण टाळाव्यात, तरच ते आन्सर प्रिसाइज असेल. ते करण्याकरता सर्वप्रथम मला असं वाटतं, जर उत्तर प्रिसाइज लिहायचं असेल तर प्रत्येक वेळेस उत्तर लिहिताना आपल्या बॅक ऑफ माइंड एक गोष्ट असणं आवश्यक आहे की आपण काय करावं की सर्वप्रथम जो क्वेश्चन आहे त्याला आपण डिवाइड करावं, त्यातले कीवर्ड्स शोधावे की नेमकं याच्यात कुठल्या कुठल्या शब्दांवर एक्झामिनरने फोकस केलाय आणि त्या शब्दांना धरूनच आपण आपले उत्तर लिहावेत. एक्झाम्पल आहे की तुम्हाला विचारलं की क्रिटिकली इव्हॅल्युएट, सपोज एक्झाम्पल, द प्रेझेंट कास्ट सिस्टीम ऑफ इंडियन सोसायटी. मग याच्यामध्ये आपल्याला कास्ट सिस्टीम बद्दल लिहायचंय, पण कोणती कास्ट सिस्टीम, द प्रेझेंट कास्ट सिस्टीम. मग सध्या जी जाती व्यवस्था आहे भारतात त्याच्याबद्दल आपल्याला लिहायचंय, न की आपण इतिहास जाती व्यवस्था लिहावं. सो प्रिसाइज आन्सर असणं गरजेचं आहे.
दुसरं एक महत्वाचं आहे की आपण जर क्वेश्चन बघितले असेल, जर आपण युपीएससीच्या मेन्सचे, तर प्रत्येक प्रश्नाची सुरुवात ही एका इंडिकेटिव्ह वर्ड्सने होत असते, जसं की डिस्कस, एक्सप्लेन, इलॅबोरेट, क्रिटिकली इव्हॅल्युएट, असे प्रश्न असतात की असे शब्द असतात. तर प्रत्येक शब्दाचा एक मिनिंग असतो. आपण याच्यानंतरच्या पीपीटीत तेच बघूयात की प्रत्येक शब्दाचा अर्थ काय. जर आपण त्या अपेक्षित प्रश्न शब्दानुसार जर उत्तर लिहिली नाहीत तर आपल्याला मार्क्स मिळत नाहीत. सो आपले आन्सर प्रिसाइज केव्हा होतील, जेव्हा त्या प्रश्नाचा इंडिकेटिव्ह जो वर्ड आहे तो आपल्याला समजला पाहिजे आणि त्या प्रश्नातील जे कीवर्ड्स आहे त्यालाच धरून आपण आपली उत्तरं लिहिली पाहिजे, तरच ते आन्सर हे प्रिसाइज असतील, नेमके असतील. दुसरं आहे की मल्टी डायमेन्शनल आन्सर लिहावी. मित्रांनो, बऱ्याच असं होतं की आपण प्रश्न वाचतो आणि त्या प्रश्नातून आपण एकच त्याचा अर्थ काढतो आणि एकाच डायमेन्शननी, एकाच अँगलनी उत्तर लिहायला लागतो. त्यावेळेस त्या प्रश्नाचे मल्टिपल डायमेन्शन्स आपण विसरतो. जसं एक्झाम्पल की आपल्याला जर क्वेश्चन बेरोजगारी आला असेल तर बेरोजगारी म्हणजे काय आहे, बेरोजगारीचे कारण कोणते, बेरोजगारीचे परिणाम कोणता आहे, बेरोजगारी टाळण्याकरता कोणते उपाय करणं गरजेचं आहे, या सगळ्या डायमेन्शनचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. नक्की फक्त बेरोजगारी, सध्याची बेरोजगारी स्थिती याच्याबद्दल आपण लिहिणं हे योग्य नाहीये. म्हणजे आपलं आन्सर हे मल्टी डायमेन्शनल किंवा बहुआयामी असावं, सर्व बाजूंना टच करणारं असावं. नेक्स्ट आहे ते म्हणजे विश्लेषणात्मक असावं. आपलं उत्तर, आपलं कंटेंट हा विश्लेषणात्मक म्हणजेच अनालिटिकल असावं. मित्रांनो, आपण काय करतो, जसं ग्रॅज्युएशनच्या वेळेस किंवा आपल्या 10वी 12वीच्या आन्सर लिहिताना आपला अनुभव असतो की आपण फक्त डेटा देत असतो. आपण ज्या मेमराईज केल्याच्या फॅक्ट्स असतात, फक्त त्या मेमराईज फॅक्ट्स आपण त्या आन्सर मध्ये लिहित असतो. एमपीएससी किंवा युपीएससी मध्ये मित्रांनो फक्त डेटा लिहून, मेमराईज केलेल्या फॅक्ट्स लिहून तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत, गुण मिळणार नाहीत. आपल्याला अनालिटिकल, विश्लेषणात्मक म्हणजे सगळ्या बाजूंनी उत्तर येणं अपेक्षित आहे. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आपली या विश्लेषणात्मक उत्तरातून कळाली पाहिजे. शेवटी तोच मुद्दा आहे की मेन्सच्या आन्सर मध्ये तुमचे कन्सेप्च्युअल क्लिअरिटी किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एक्झामिनर करत असतो. आणि त्याच्यामुळे फक्त फॅक्ट्स देऊन चालणार नाहीये, तर अंडरस्टँडिंग माझी कशी आहे या उत्तराबद्दल, माझं ओपिनियन कसं आहे, माझं मत कसं आहे हे सुद्धा ठामपणे मांडता आलं पाहिजे. तरच ते उत्तर हे फक्त काय म्हणू आपण की एक फॅक्च्युअल न होता ते काय होईल तर अनालिटिकल होईल. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपलं उत्तर हे माहितीपूर्ण असावं, इन्फॉर्मेटिव्ह असावं. बराच वेळेस होतं की आपण फक्त लिहत असतो, आपण फक्त आपलं मत व्यक्त करतो, पण ते मत मांडताना आपण कोणती इन्फॉर्मेशन, सपोर्टिव्ह इन्फॉर्मेशन देत नाही. एक्झाम्पल आपल्याला विचारलं की बाबा भारताची सध्याची बेरोजगारीची स्थिती, जॉबलेस ग्रोथ बद्दल आपला प्रश्न आला, तर आपण काय करतो, फक्त बेरोजगारी स्थिती काय याबद्दल लिहितो. खरं तर याच्यात आपण माहिती लिहिणं अपेक्षित आहे की सध्या बेरोजगारीचा दर किती आहे. इकॉनॉमिक सर्व्हेने सांगितल्याप्रमाणे बेरोजगार दर सध्या भारतात 8 ते 10% आहे. किंवा आपण जर पॉवर्टी बद्दल लिहितोय, दारिद्र्याबद्दल लिहितोय, तर भारतात दारिद्र्याचं प्रमाण किती आहे. किंवा वेगवेगळे जे नॅशनल इंटरनॅशनल इंडायसेस असतात, निर्देशांक असतात किंवा रिपोर्ट्स असतात, कमिटीचे काही रिकमेंडेशन्स असतात. एवढंच नाही, आपण जेव्हा पॉलिटिक्स आन्सर लिहित असतो तेव्हा आपण जसं आपण लिहितोय की प्रेसिडेंट रूल, राष्ट्रपती राजवट, पण जर आपण राष्ट्रपती राजवटी संदर्भात उत्तर लिहितोय आणि आपण ब्रॅकेटमध्ये 356 आर्टिकल, 356 कलम जर लिहिली नाही तर त्या आन्सरला काही अर्थ राहणारच नाही. म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस आपण उत्तर इन्फॉर्मेटिव्ह करणं गरजेची आहे. आपण त्यात योग्य तो डेटा टाकणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपलं जे आपण विश्लेषण देतोय त्या विश्लेषणाला इन्फॉर्मेशनची जोड देणं अपेक्षित आहे. म्हणूनच आपण बऱ्याच वेळेस हा जो डेटा आहे, जो महत्वाचा आहे, तो सुद्धा कंपाईल केला पाहिजे आणि तो डेटा आपण टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढचं आहे पूर्वग्रह विरहित असला पाहिजे. आपलं आन्सर हे अनप्रिज्युडाइज्ड असलं पाहिजे. म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेस प्रश्न हे ओपिनियन बेस असतात. आपल्याला आपलं मत विचारतात, डू यू ऍग्री विथ दिस व्ह्यू, आपण या मताशी सहमत आहात का, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारतात. एक्झाम्पल आहे की डू यू ऍग्री विथ दिस व्ह्यू दॅट द सेंट्रल गव्हर्नमेंट इज मिसयुजिंग व्हेरियस सेंट्रल एजन्सीज लाईक ईडी और सीबीआय. मग ह्याचं उत्तर लिहिताना आपण काय करतो की आपला एक प्रिज्युडाइज असतो, आपला एक पूर्वग्रह असतो की बरोबर आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट जो आहे की केंद्र सरकार आहे, ही जी ईडी किंवा सीबीआय सारख्या जे एजन्सीज आहे त्याचा दुरुपयोग करतंय, मिसयूज करतंय. पण मित्रांनो आपण लिहिताना त्याच अँगलने लिहितो की हो की याचा मिसयूज होतोय, पण त्याची दुसरी पण बाजू असते. ती दुसरी बाजू कदाचित लिहायला आपण विसरतो की असं होत असताना त्या ज्या संस्था आहेत त्या स्वायत्त आहेत
त्या सुद्धा त्यांचं काम कॉन्स्टिट्युशनल आणि लिगल फ्रेमवर्क मध्ये राहून करताय हे सांगताना आपण विसरतो. एकच आपल्या जो अझम्पशन असतं त्याच अझम्पशननी आपण उत्तर देतो. एक्झाम्पल, आपला प्रश्न पॉलिटीमध्ये आला किंवा डू यू थिंक दॅट की पार्लमेंट इज डिक्लाइनिंग, की बाबा संसदीय शासन पद्धतीचा ऱ्हास होतोय. आज आपण बघितलं तर आपल्याकडे विधेयकांवर व्यवस्थित चर्चा होत नाही, प्रत्येक हाऊसमध्ये सभागृहात गोंधळ होत असतो आणि याच्यामुळं एक अमूल्य वेळ निघून जातो, महत्वाचे विषयांवर चर्चा होत नाही, खूप कमी वेळात एखादं बिल पास होतं. तर यात प्रश्न असा उपस्थित होतो की वेदर पार्लमेंट इज डिक्लाइनिंग, म्हणजे संसदीय शासन पद्धतीचा ऱ्हास होतोय का. तर हे करत असताना आपण अझम्पशन असं करतो की यस होतोय, आणि आपण एकाच अँगलनी आपल्याला जे वाटतं, आपला जो पूर्वग्रह असतो की होतोय बाबा, की आपण त्याच अँगलनी उत्तर लिहित असतो. पण त्यासोबत आपण हे विसरतो की असं असताना सुद्धा पार्लमेंटमध्ये आजही चांगल्या प्रकारच्या चर्चा होतात. सामाजिक विषयावर, आंतरराष्ट्रीय विषयावर जे महत्वपूर्ण विषय त्याच्यावर चांगल्या चर्चा होतात. चांगले बिल किंवा चांगले विधेयक ते सुद्धा पारित होतात, ते आपण लिहायला विसरतो. म्हणून कुठलाही प्रिज्युडाइज, पूर्वग्रह न ठेवता मला काय वाटतं यापेक्षा परीक्षकाला काय अपेक्षित आहे हे जास्त महत्वाचं असणार आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे संतुलित आन्सर लिहिणं. मित्रांनो, याचं जास्त महत्व हे आपल्याला कन्क्लुजन मध्ये आहे. जेव्हा आपण निष्कर्ष देतो तेव्हा निष्कर्ष केव्हा हा बॅलन्स असला पाहिजे. कारण प्रत्येक विषयाला किंवा प्रत्येक गोष्टीला या दोन बाजू असतात, त्या टू साइड्स ऑफ द कॉइन, आणि त्याच्यामुळे आपण नेहमी बॅलन्स्ड उत्तर, एक संतुलित उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो उत्तरात केला पाहिजे. एकच बाजू आपण जेव्हा लिहितो तेव्हा कदाचित त्याचं उत्तर, त्याचा कंटेंट हा तेवढा पाहिजे तेवढा येत नाही, आणि म्हणूनच आपण कन्क्लुजन मध्ये पर्टिक्युलरली बॅलन्स्ड जे उत्तर आहे ते देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. दुसरं आहे की सकारात्मक, त्याला म्हणून आपण ऑप्टिमिस्टिक व्ह्यू. सो मित्रांनो, आपण एखाद्या उत्तरामध्ये जे आन्सर लिहितोय नकारात्मक भरपूर भाव त्याच्यामध्ये असतात. सो उत्तर नेहमी हे सकारात्मक असलं पाहिजे, आणि पर्टिक्युलरली जेव्हा आपण कन्क्लुजन बद्दल बोलतो तेव्हा तर ते बॅलन्स्ड आणि आपण म्हणू ऑप्टिमिस्टिक किंवा सकारात्मक असलंच पाहिजे. तुम्ही जर एखादं कन्क्लुजन हे नकारात्मक करत असाल तर त्यात जो एक्झामिनरला जो मेसेज जातोय थोडा वेगळा जातोय, आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपलं ऑप्टिमिझम हे आन्सर मध्ये दिसायला पाहिजे. त्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे इंटिग्रेटेड आन्सर लिहावं. एकात्मिक म्हणजे काय हो, तर कुठल्याही एखादा टॉपिक, एखादा पर्टिक्युलर प्रश्न एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकवर असेल तर त्याच टॉपिक बद्दल न लिहिता बाकीच्या टॉपिकचा समावेश आपण किंवा बाकीच्या सब्जेक्ट बद्दल, टॉपिक बद्दल त्याचं इंटिग्रेशन करणं गरजेचं आहे. एक्झाम्पल, आपण जर फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्कावर प्रश्न लिहितोय, उत्तर लिहितोय, तर तेव्हा आपल्याला फंडामेंटल राईट्स सोबतच आपल्याला कनेक्ट करावं लागेल, इंटिग्रेट करावं लागेल, ते म्हणजे आपलं प्रिअम्बल. मग फंडामेंटल राईटला प्रिअम्बल सोबत कनेक्ट करा, फंडामेंटल राईटला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल असेल किंवा फंडामेंटल ड्युटीज असेल त्यासोबत कनेक्ट करा, आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच असं होतं की प्रश्न हा आपल्याला सोशियोलॉजी मधला आहे, पण त्यावेळेस इकॉनॉमिक फॅक्ट आपल्याला इंटिग्रेट करावे लागतील. एखादा प्रश्न पॉलिटिक्सचा आहे पण त्यात आपल्याला सोशल इश्यूज ऍड करावं लागेल, इंटिग्रेट करावं लागेल. एखादा प्रश्न हा जॉग्रफीचा आहे पण त्यावेळेस आपल्याला इकॉनॉमिक किंवा सोशल आस्पेक्ट पण ऍड करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं वेगवेगळ्या विषयांचं मिश्रण आणि वेगवेगळ्या टॉपिक्सचं मिश्रण जर त्या प्रश्नाला अपेक्षित असेल तर तसं उत्तर लिहिणं गरजेचं आहे, तर आपला कंटेंट हा चांगला होऊ शकतो. मला असं वाटतं की या 8 बाबींवर जर आपण लक्ष दिलं तर कदाचित हा जो कंटेंट आहे आपला तो इम्प्रूव्ह होण्यासाठी आपल्याला मदत करेल. मित्रांनो, दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की इंडिकेटिव्ह वर्ड्स. म्हणजे प्रश्न जर आपण बघितले युपीएससीचे तर आपल्याला दिसेल की कंटेंट हा खूप महत्वाचा आहे, प्रिसाइजनेस खूप महत्वाचा आहे. त्यासाठी आपल्याला प्रश्नात काही इंडिकेटिव्ह वर्ड्स असतात, त्या वर्ड्सला समजून घेऊन त्यानुसारच अपेक्षित उत्तर देणं हे गरजेचं आहे. समजा पहिला जर आपण प्रश्न बघितला, पहिले जी शब्द बघितला तर ती आहे डिफाईन, किंवा त्याला आपण म्हणू व्याख्या द्या. आता व्याख्या द्या हा खूप सिंपल काय म्हणू आपण की शब्द आहे. व्याख्या द्या म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचं आपण मिनिंग, अर्थ जो आहे प्रिसाइज मिनिंग, एकदम त्याला जो अपेक्षित आहे तो अर्थ आपण देत असतो. एक्झाम्पल, तुम्हाला असं विचारलं डिफाईन ऑर्गनाइज क्राईम, संघटित गुन्हा याची व्याख्या लिहा, तर त्यावेळेस आपण त्याचा जो प्रिसाइज डेफिनेशन आहे, प्रिसाइज मिनिंग आहे तो देणं अपेक्षित आहे. सो याला म्हणून डिफाईन. दुसरा शब्द असतो डिस्क्राईब, वर्णन. म्हणजे एखाद्या गोष्टी डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट, राष्ट्रपतीच्या महाभियोगाची प्रक्रियेचं वर्णन करा. मग डिस्क्रिप्टिव्ह लिहिताना आपण इन्फॉर्मेशन देत असतो, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जी ती इलॅबोरेट करत असतो, त्याला म्हणून आपण डिस्क्राईब किंवा वर्णन करा. तिसरा असतो इलॅबोरेट, विस्तृतरित्या लिहा.
आता जेव्हा आपण विस्तृत लिहितोय तेव्हा आपण त्या प्रश्नाचे डिटेल्स ज्या गोष्टी आहेत, भरपूर सारी इन्फॉर्मेशन आहे ती आपण टाकत असतो, डिटेल्स आपण देत असतो. जर प्रश्न इलॅबोरेट आलं तर डिटेल्स आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. जर प्रश्नाला एक्सप्लेन, एखादी प्रोसेस आपल्याला एक्सप्लेन करायला आली, एक्सप्लेन दी प्रोसेस ऑफ इम्पीचमेंट असा जर शब्द आला तर मग आपल्याला क्लॅरिफिकेशन द्यावं लागेल. एक्सप्लेन करणं म्हणजे काय की एखादी गोष्ट प्रश्नात अनक्लिअर आहे, तेवढी क्लिअर नाहीये, ते अजून क्लिअर करून सांगणे, याला आपण म्हणू एक्सप्लेन, म्हणजे स्पष्ट करा. स्पष्ट करा म्हणजे अजून क्लॅरिफिकेशन द्या. पुढचा आपला शब्द येऊ शकतो इल्युसिडेट, विवेचन करा. विवेचन करा म्हणजे काय, ते हे क्लॅरिफिकेशन सुपरफिशियल आहे. एक्सप्लेन करताना आपण जे क्लॅरिफाय करतो ती गोष्ट ती सुपरफिशियली करतो, पण जेव्हा इल्युसिडेट असतं तेव्हा आपल्याला डीप क्लॅरिफिकेशन द्यावं लागतं. एखादी गोष्ट क्लिअरिटी किंवा त्याची क्लिअर आपल्याला करणं गरजेचं आहे. डीप मध्ये जाऊन डीप थॉट देऊन आपल्याला ती गोष्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. डीप क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं आहे जरा इल्युसिडेट असेल तर. पुढचं आहे सबस्टान्शिएट, म्हणजेच सिद्ध करा किंवा सिद्धता. म्हणजे काय, एखादी गोष्ट सबस्टॅन्टिएट करणे म्हणजे त्याच्या सपोर्टिंग जी बाजू आहे ती मांडणे, सपोर्टिंग क्लेम जो आहे तो मांडणे. सबस्टॅन्शिएट म्हणजे सबस्टॅन्टिएट म्हणजे आपण एखादी गोष्ट काय करतोय, सिद्ध करतोय की योग्य आहे किंवा अयोग्य आहे. सो त्यानुसार आपल्याला सिद्ध करणे म्हणजे सपोर्टिंग क्लेम आहे. दुसरं इन्युमरेट, मोजणी. हे सोपं आहे. जसं इन्युमरेट व्हेरियस फंडामेंटल राईट्स, राईट टू इक्वॅलिटी किंवा राईट्स, किंवा इन्युमरेट व्हेरियस फंडामेंटल ड्युटीज, ते आपण लिस्टिंग करत असतो, आपण एक यादी देत असतो. सो तो एकदम सोपा आहे, म्हणजे इन्युमरेट किंवा मोजणी करणे, लिस्टिंग करणे. नेक्स्ट इस्टिमेट. जेव्हा इस्टिमेट शब्द असतो तेव्हा त्याचा अंदाज देणे म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजू दोघांचंही गोष्ट आपल्याला किंवा दोन्ही बाजूंचा समावेश करणं अपेक्षित असतं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजू आपण देणं गरजेचं असतं. इल्युस्ट्रेट, एखादी गोष्ट इल्युस्ट्रेट करणे म्हणजे काय, विथ एक्झाम्पल स्पष्ट करणे. इल्युस्ट्रेट दॅट the governor of the state are misusing their powers under article 356 of the constitution. मग त्यावेळेस आपल्याला जे करंट इव्हेंट म्हटले जे काही एक्झाम्पल्स आहेत ते देऊन आपल्याला हे जे आर्ग्युमेंट आहे ते अजून स्पष्ट करणे अपेक्षित असतं. याला म्हणतो आपण इल्युस्ट्रेट किंवा सोदाहरण स्पष्ट करा. तुलना, कम्पेअर. जेव्हा शब्द असतो कम्पेअर दी पार्डनिंग पॉवर ऑफ प्रेसिडेंट अँड पार्डनिंग पॉवर ऑफ गव्हर्नर. राष्ट्रपतींची क्षमा याचनेचा अधिकार आणि राज्यपालांचा क्षमा याचनेचा अधिकार यांच्यात तुलना करा. तर आपल्याला त्यासाठी सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस म्हणजेच दोन्ही बाजू आपल्याला देणं गरजेचं आहे. आपण साम्य आणि भिन्नता दोन्ही गोष्टी इथं मेन्शन करणं गरजेचं आहे. पुढचा असतो फरक म्हणजे डिफरन्शिएट. मात्र कम्पेअर मध्ये दोन्ही बाजू आपण देतो, सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस, पण डिफरन्शिएट शब्दच आहे की फरक स्पष्ट करा. म्हणजे इथं सिमिलॅरिटी नाही तर आपला फोकस हा डिफरन्सेसवर असला पाहिजे, फरकांवर असला पाहिजे. त्याला आपण म्हणू डिफरन्शिएट. तिसरा असतो तो म्हणजे अॅनालाइज, म्हणजे विश्लेषण देणे. विश्लेषण लिहिणे म्हणजे काय, अॅनालाइज दिस थिंग किंवा अॅनालाइज दी इव्हेंट, अॅनालाइज एनी प्रोसेस असं जर असेल तेव्हा आपण त्याचे मल्टिपल डायमेन्शन देतो. म्हणजे काय, वेगवेगळ्या बाजू आपण त्या इश्यू विषयी मांडत असतो, तर आपण त्याला म्हणू अॅनालाइज किंवा विश्लेषण लिहा. इव्हॅल्युएट म्हणजे मूल्यांकन करा. मूल्यांकन करा म्हणजे काय, तर एखाद्या पर्टिक्युलर इश्यू विषयी आपला व्ह्यू जो आहे, आपला जो विचार आहे तो मांडा. डेमॉन्स्ट्रेटिंग आवर व्ह्यू पॉइंट, याला म्हणू इव्हॅल्युएट करा किंवा मूल्यांकन. जस्टिफाय म्हणजे काय की त्यांनी ऑलरेडी सांगितलंय, एक्झाम्पल की जस्टिफाय द थिंग दॅट द पार्लमेंट इन रिसेंट टाइम इज डिक्लाइनिंग. म्हणजे संसदीय शासन पद्धतीचा किंवा संसदेचा ऱ्हास होतोय याविषयी जस्टिफाय करा. इथं मात्र आपण त्याची वेगळी बाजू न मांडता तो कशा प्रकारे डिक्लाइन होतोय, ऱ्हास होतोय संसदीय शासन पद्धतीचा, हे आपल्याला इथं एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. त्याला म्हणून आपण जस्टिफाय, म्हणजे आपण एका पर्टिक्युलर व्ह्यूच्या फेवरनी जी आहे ती उत्तर लिहित असतो, त्याचं समर्थन आपण करत असतो. एक्झामाइन म्हणजे परीक्षण करणे. इथं एखादी ट्रूथ त्यांनी जी दिलेली असते प्रश्नामध्ये ती आपण चेक करतो की ही कितपत ही जी फॅक्ट दिलेली आहे ती योग्य आहे, म्हणजे चेकिंग दी ट्रूथ. एक्झामिन द व्ह्यू दॅट द सेंट्रल गव्हर्नमेंट इज मिसयुजिंग देअर पॉवर रिगार्डिंग दी कंट्रोल ओव्हर दी सेंट्रल एजन्सीज. म्हणजे याचा अर्थ की आपण एक्झामिन करतोय म्हणजे फॅक्ट चेक करतोय की कितपत योग्य आहे किंवा कितपत अयोग्य आहे. डिस्कस म्हणजे चर्चा. पुटिंग ऑल दी ऍस्पेक्ट्स. फक्त चर्चा करा म्हटलंय, डिस्कस म्हटलंय, तेव्हा आपण त्या दिलेल्या प्रश्नाच्या सगळ्या बाजू मांडत असतो, देत असतो. तिथे कुठल्याही एका आर्ग्युमेंटकडे न जाता फक्त आपण त्याला स्पष्टता देत असतो, चर्चा करत असतो. पुटिंग एव्हरी आस्पेक्ट. नेक्स्ट इज टिप्पणी म्हणतो आपण, म्हणजे कॉमेंट.
सो आपण टिप्पणी देतो म्हणजे काय, तर डिटेल्स ऑफ गिव्हिंग पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे एक टिप्पणी देताना आपण पर्टिक्युलर एकच व्ह्यू मांडत असतो, की टिप्पणी देताना आपण एक पर्टिक्युलर व्ह्यू मांडतो की हाच व्ह्यू योग्य आहे टिप्पणी देताना. पण जेव्हा आपण क्रिटिकली म्हणतोय, टीकात्मक म्हणतोय, तेव्हा मात्र आपण त्या पॉइंट ऑफ व्ह्यूच्या दोन्ही बाजू देत असतो की बाबा ऍग्री आणि ऍग्री ऑर डिसॅग्री, म्हणजे आपण एक तर सहमत असू किंवा असहमत असू. सो दोन्ही बाजूंचं आपण विश्लेषण हे क्रिटिकली किंवा टीकात्मक परीक्षण करताना करत असतो. सो हे जेवढे काही शब्द आहेत हे शब्द आपल्याला इंडिकेटिव्ह वर्ड्स म्हणतात, आणि ह्या इंडिकेटिव्ह वर्ड्स मध्ये आपल्याला प्रश्नाचा जो प्रिसाइजनेस म्हणतोय आपण तो येण्यासाठी मदत होते. पुढचा जो आपला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उत्तराची मांडणी किंवा प्रेझेंटेशन. तर मित्रांनो, जेवढा कंटेंट महत्वाचा आहे तेवढंच प्रेझेंटेशन महत्वाचं आहे. आपण उत्तर कशी लिहितो याला आपण म्हणतो प्रेझेंटेशन. मग प्रेझेंटेशन मध्ये सर्वात महत्वाची पहिली गोष्ट आहे की उत्तर इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन अशा 3 भागात असावं. सर्वसाधारणपणे आपण कुठलंही उत्तर लिहिताना अगोदर इंट्रोडक्शन, नंतर बॉडी आणि नंतर कन्क्लुजन लिहिणं अपेक्षित आहे. युज्युअली इंट्रोडक्शन करताना आपण एखादी व्याख्या लिहित असतो किंवा त्या विषयाबद्दलची सध्याची परिस्थिती लिहित असतो आणि मग त्या विषयात मेन प्रश्नाकडे वळतो. सो त्या प्रश्नाचं मेन जे उत्तर आहे ते आपलं असतं त्या बॉडीमध्ये, म्हणजे जो मेन गाभा आहे त्या उत्तराचा, तिथं आपण त्याचं उत्तर ऍक्च्युअल उत्तर लिहित असतो आणि त्याला इंट्रोडक्शन मध्ये फक्त त्याला व्याख्या देतो, त्याला स्पष्ट करायचा प्रयत्न करतो. आणि कन्क्लुजन हे करताना आपण एक समरी लिहितो की नेमकं या पूर्ण प्रश्नात आपण एक वे फॉरवर्ड देत असतो. जे मला असं वाटतं की कन्क्लुजन हे नेहमी फ्युचरिस्टिक असावं, की भविष्यात या संदर्भात या इश्यूवर आपण काय करणं अपेक्षित आहे. कन्क्लुजन हे नेहमी ऑप्टिमिस्टिक असलं पाहिजे, सकारात्मक असलं पाहिजे, आणि म्हणूनच आपल्याला कन्क्लुजन पण लिहिणं गरजेचं आहे. तीनही आपण समावेश करणं गरजेचं आहे. उत्तराची भाषा स्पष्ट व सोपी असावी आणि हस्ताक्षर चांगलं असावं. मित्रांनो, हे पण महत्वाचं आहे की बऱ्याच वेळेस आपण उत्तर लिहिताना खूप टेक्निकल आणि किचकट शब्द वापरतो ज्याचा अर्थ एक्झामिनर लागत नाही. सो त्याच्यामुळं असे टेक्निकल किंवा खूपच किचकट प्रश्न आपण टाळावेत, किचकट शब्द आपण टाळावेत. दुसरं आहे की उत्तर लिहिताना आपण, तुम्ही इंग्लिशमध्ये बघितलं असेल की आपण एकतर सिंपल सेंटेन्स वापरतो किंवा कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड. ठीक आहे, संयुक्त प्रश्न म्हणतो आपण किंवा मिश्र वाक्य म्हणतो किंवा संयुक्त वाक्य म्हणतो आणि साधे वाक्य म्हणतो. तर मला असं वाटतं की उत्तर लिहिताना आपण सिंपल सेंटेन्स वापर करावा. आपण कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्सेस म्हणजे संयुक्त आणि मिश्र वाक्य टाळावेत. जेवढे टाळता येईल तेवढे टाळावेत. उत्तर हे एका ओळीत किंवा खूपच स्पष्ट असावं, एका सिंपल सेंटेन्स मध्ये असावं. त्याला आपण कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स मध्ये कन्वर्ट करतो, त्यामुळे एक्झामिनरला त्याचा अर्थ लागणं थोडंसं अवघड जातं. दुसरं आहे की हस्ताक्षर चांगलं असणं आवश्यक आहे. हा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण तुमचा पेपर हा एकच मीडियम आहे, तुमचं मत आणि एक्झामिनर. सो एक्झामिनर तुम्ही डायरेक्ट फेस टू फेस आपलं उत्तर सांगत नाहीये, तर एकच मीडियम ते म्हणजे तुमचं उत्तर, आणि ते तुम्हाला जे म्हणायचंय ते केव्हा कन्वे होईल, जेव्हा तुमचं हस्ताक्षर चांगलं असेल, हँड रायटिंग चांगली असेल. सो म्हणून हँड रायटिंग चांगली असणं हे सुद्धा महत्वाचं प्रेझेंटेशनचा भाग आहे. योग्य त्या ठिकाणी पॅराग्राफ्स आणि पंक्च्युएशन मार्क्स. सो मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण जो आन्सर लिहितो तेव्हा आपण सरसकट लिहित असतो. जेव्हा एखादा व्ह्यू बदलतो, एखादा नवीन आपण काही मुद्दा मांडतो, त्या पॅराग्राफ नवीन आपण करणं अपेक्षित आहे. आपण पॅराग्राफ करत नाही, आपण सरळ सरळ लिहित जातो. योग्य त्या ठिकाणी योग्य तो पॅराग्राफ असावा. एक 5-6 ओळीचा एक पॅराग्राफ असावा, की एखाद्या प्रश्नामध्ये प्रश्नांची साईज बघून किंवा शब्दाची मर्यादा बघून 3 किंवा 4 किंवा 5 पॅराग्राफ असणं अपेक्षित आहे. पंक्च्युएशन मार्क जिथं असेल तिथं एक्सप्लेनेशन मार्क म्हणतो आपण, किंवा काय म्हणून आपण क्वेश्चन मार्क असेल, किंवा आपण कॉमा आहे किंवा हायफन आहे, असे जे पंक्च्युएशन मार्क्स आहेत ते देणं गरजेचं आहे. किंवा जे महत्वाचे कीवर्ड्स आहे त्याला आपण अंडरलाईन करणं गरजेचं आहे, तर याला हे सुद्धा महत्वाचं आहे. दुसरं आहे की उत्तरात योग्य त्या ठिकाणी ग्राफ्स, फ्लो चार्ट्स, ट्री डायग्राम, पाय चार्ट्स यांचाच वापर करावा. मित्रांनो, मुळातच आपल्याला प्रेझेंटेशन इम्प्रूव्ह करायचं असेल तर ह्या गोष्टी आत्मसात कराव्या लागेल. योग्य, जसं इकॉनॉमिक्सचे प्रश्न आहेत किंवा जॉग्राफीमध्ये बरेच प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये आपण काही डायग्राम्स किंवा मॅप्स काढू शकतो, फ्लो चार्ट्स आपण काढू शकतो, ट्री डायग्राम काढू शकतो, पाय चार्ट. एक्झाम्पल आपल्याला विचारलं की बाबा सध्याचा जीडीपी आहे तो कसा आहे, ऍग्रिकल्चरमध्ये किती % जीडीपी आहे, इंडस्ट्रीमध्ये किती % आहे, सर्व्हिस सेक्टरमध्ये किती % याचा छान आहे, पाय चार्ट आपण काढू शकतो. ट्री डायग्राम करू शकतो आपण जेव्हा बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो, त्या बॅलन्स ऑफ पेमेंटचे प्रकार काय आहे,
कुठलं अकाउंट आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये करंट अकाउंट आहे, कॅपिटल अकाउंट आहे, पुन्हा करंट अकाउंटचे काय प्रकार आहे, कॅपिटल अकाउंटचे काय प्रकार आहे, यासाठी आपण एक ट्री डायग्राम काढू शकतो. सो ट्री डायग्राम किंवा पाय चार्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्राम काढल्या, याच्यामुळे दोन गोष्टी महत्वाच्या होतात की आपल्याला जे म्हणायचंय ते पटकन एक्झामिनरला समजतं, आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे वेळेत आपला आन्सर पूर्ण होतं. टाइम मॅनेजमेंटच्या अँगल सुद्धा हा पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे. जो पुढचा मुद्दा आहे प्रेझेंटेशनचा, तो म्हणजे प्रश्नाच्या स्वरूपानुसार उत्तर एकतर एसे टाईप किंवा पॉइंट वाईज लिहावं. मित्रांनो, हा पण बऱ्याच वेळेस आपल्या डोक्यात प्रश्न असतो की सर मी उत्तर हे पूर्ण एसे टाईप लिहू का पॉइंट वाईज. मित्रांनो, याचा काही क्लिअर आन्सर नाहीये. तुम्हाला त्यासाठी नेचर ऑफ क्वेश्चन बघावं लागेल किंवा प्रश्नाचं स्वरूप बघावं लागेल. तुम्हाला मुळातच प्रश्नात दिलेलं आहे की बाबा इन्युमरेट व्हेरियस फंडामेंटल ड्युटीज, की इन्युमरेट दी कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, त्यावेळेस आपण लिस्ट देत असतो म्हणजे पॉइंट वाईज लिहित असतो. पण जर मुळातच प्रश्न हा थोडासा अनालिटिकल असेल तर आपण पॉइंट हे कमी लिहावेत आणि आपण अनालिटिकल जास्त लिहावेत. त्यावेळेस आपण एसे टाईप तो क्वेश्चन लिहिला पाहिजे, पॉइंट वाईज लिहू नये. काही प्रश्न असे असतील की काही प्रश्न, काही भाग आपला अनालिटिकल असेल आणि काही आपण पॉइंट लिहू शकतो. तर मित्रांनो, आपण प्रश्नांच्या स्वरूपावरून एकतर ते एसे टाईप लिहू किंवा पॉइंट वाईज. पुढचा आणि सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वेळेचं नियोजन कसं करावं, टाइम मॅनेजमेंट कसं करावं. 20 प्रश्न आपल्याला मुख्य परीक्षेत आहेत आणि आपल्याकडे 3 तास आहेत, आणि त्यामुळे आपल्याला व्यवस्थित, काही प्रश्न 150 वर्ड्सचे आहेत, काही प्रश्न 250 वर्ड्स आहेत, त्यामुळं आपल्याला योग्य तो नियोजन करणं गरजेचं आहे वेळेचं. 20 प्रश्नापैकी बऱ्याच वेळेस मुलं 14 किंवा 15 प्रश्न लिहितात आणि 4 ते 5 प्रश्न लिहायला त्यांना टाइम पुरत नाही किंवा वेळेवर ते आन्सर देऊ शकत नाहीत. आणि म्हणूनच टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे, उत्तर लिहिताना दिलेल्या शब्दांची मर्यादा पाळा. म्हणजे काय तर युपीएससी मध्ये किंवा आता येणाऱ्या एमपीएससी मध्ये आपल्याला प्रश्न दिल्यानंतर ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असतं की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही किती ओळीत लिहिणं अपेक्षित आहे. 150 वर्ड्स, 250 वर्ड्स असं असतं. तर आपण त्या शब्दाची मर्यादा जी वर्ड लिमिट म्हणू ती जर आपण फॉलो केली तर ऑटोमॅटिक आपला टाइम वाचेल. जर त्यांनी 150 वर्ड दिलेलं आहे आणि आपण त्याचं उत्तर जर 200-300 शब्दात लिहितोय तर कदाचित पुढच्या प्रश्नांना आपला वेळ पुरणार नाहीये. आणि म्हणूनच आपल्याला वेळेचं नियोजन करायचं असेल तर उत्तर लिहिताना शब्दाची मर्यादा पाळणं हे गरजेचं आहे. उत्तर लिहिण्यापूर्वी मनात उत्तराचं एक फ्रेमवर्क तयार करा. बऱ्याच वेळेस प्रश्न जर तुम्हाला सांगितला की असं होतं की आपण उत्तर लिहायला घेतो आणि 1-2 ओळी लिहिल्या, एक पॅराग्राफ लिहिला की आपण पुढे काय लिहू समजत नाही, सुचत नाही, आणि त्यामुळे आपला टाइम वेस्ट होतो आणि म्हणूनच आपला टाइम पुरत नाही. तर म्हणूनच मला असं वाटतं की जेव्हा आपण प्रश्न वाचतो तेव्हा थोडा वेळ आपण त्याचं फ्रेमवर्क तयार केलं पाहिजे की याच्यामध्ये मी इंट्रोडक्शन मध्ये काय लिहू, बॉडीमध्ये मला नेमकं काय लिहायचंय, कन्क्लुजन मला कसं करायचंय, हे डोक्यात जर फिट असेल अगोदरच आणि त्यानुसार जर आपण आन्सर लिहितोय तर मला असं वाटतं की आपण लिहिताना सुद्धा आपला वेग जो आहे तो वाढणार आहे आणि वेळेत त्याचं उत्तर जे ते आपल्याला लिहून होणार आहे. त्यामुळेच आपण उत्तराचं एक फ्रेमवर्क तयार करणं गरजेचं आहे. निर्धारित वेळेतच उत्तरे लिहिण्याचा सतत सराव करा. मित्रांनो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की आपण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करत नाही आणि त्यामुळं आपण डायरेक्ट एक्झाम मध्ये उत्तर लिहायला घेतो आणि त्यामुळे आपल्याला वेळ पुरत नाही. जर तुम्ही सतत प्रॅक्टिस करण्याचा सराव केला तेवढा नियोजित वेळेत की 8 मिनिटात मला बाबा तो प्रश्न लिहायचा आहे, वेळेचं एक स्टॉप वॉच लावून आपण तेवढ्या वेळेत जर तो आन्सर लिहिण्याचा एक सराव केला, खूप सारे प्रश्न जर लिहिले तर ऍक्च्युअल एक्झाम मध्ये आपलं वेळेत त्याचा आन्सर पूर्ण होणार आहे. म्हणून रेग्युलर, इंटेन्सिव्ह आणि टाइम बाउंड आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करणे हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं आपलं टाइम मॅनेजमेंट जे ते व्यवस्थित होणार आहे. ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला चांगल्या प्रकारे येतात ते अगोदर सोडवा. मित्रांनो, जी युपीएससीची जे आन्सर शीट असते ती क्वेश्चन कम आन्सर बुकलेट असतं. म्हणजे प्रश्न आणि त्या खाली स्पेस दिलेली असते आणि त्यानुसार आपल्याला त्या स्पेसमध्ये दिलेल्या स्पेसमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. त्यामुळे आपल्याकडे हे फ्रीडम आहे, लिबर्टी आहे की आपण काय करू शकतो की कुठलाही प्रश्न लिहू शकतो. म्हणून जर आपण असं नेसर नाही की पहिला प्रश्नच फक्त अगोदर लिहावा. जर पहिला प्रश्न आपला अवघड वाटत असेल तो विचार करण्यात वेळ न घालवता आपण जर पुढचा प्रश्न सोपा असेल तर तो प्रश्न अगोदर सोडवा, म्हणजे जेणेकरून विचार करण्यात एक्स्ट्रा वेळ जाणार नाही आणि आपला जो पेपर आहे तो योग्य वेळेत काय होईल, पूर्ण होईल. शेवटचं आहे की उत्तरात डायग्रामचा समावेश असावा ज्यामुळे कमी शब्दात कमी वेळेत उत्तर लिहून होईल.
मित्रांनो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जो मी अगोदर पण आपण प्रेझेंटेशन मध्ये घेतला, की आपलं उत्तर हे फक्त एसे टाईप आपण लिहितोय, त्यात डायग्राम्स काढत नाही, पाय चार्ट असेल, ट्री डायग्राम असेल किंवा मग ग्राफ असेल, मॅप असेल, हे टाकत नाही. तर त्यावेळेस काय होतं की आपण जेव्हा एखाद्या डायग्रामॅटिक स्वरूपात लिहितो ते ऑटोमॅटिक तेवढेच शब्द आपण लिहत नाही किंवा तेवढे शब्द आपले टाळल्या जातात, आणि त्याच्यामुळं आपण ते शब्द न लिहिता त्या डायग्राम मध्ये प्रेझेंट केलं तर कमी शब्दात आपण खूप काही लिहू शकतो आणि आपलं वेळेत ते आन्सर पूर्ण होऊ शकतं. जेवढं जास्तीत जास्त डायग्राम तुम्ही टाकाल तेवढं तुम्हाला कमीत कमी शब्द टाकावे लागतील, कमीत कमी एक्सप्लेन करावं लागेल, आणि त्यामुळं तुमचा जो टाइम आहे तो वाचेल. म्हणूनच हा पण खूप महत्वाचा आहे की उत्तरात योग्य त्या ठिकाणी डायग्राम असावे. आता हा झाला की आपण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मध्ये घेतलं किंवा आन्सर रायटिंग स्किल मध्ये घेतलं की बाबा कंटेंट कसा असावा, प्रेझेंटेशन कसं असावं आणि टाइम मॅनेजमेंट कशा प्रकारे करावं. मित्रांनो, आता आपण काय करूयात की हे तर थेरॉटिकली आपण बघितलं, पण प्रॅक्टिकली आपण एक प्रश्न घेऊ आणि त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं कसं लिहिलं आहे किंवा कसं लिहिणं अपेक्षित आहे आपण बघू. आपल्या रेग्युलर बॅचचा स्टुडंट आहे, त्याने त्याचं हे आन्सर लिहिलेलं आहे, तर त्याच आपण घेऊयात की त्याने कशा प्रकारे उत्तर लिहिले. समजा हा एक प्रश्न आपल्याला इंडियन सोशल इश्यूज मध्ये प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की पितृसत्ताक पद्धत ही भारतीय समाजाचा सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, चर्चा करा. The patriarchal system has become integral part of social life in Indian society. Discuss. मी तेच सांगायचा प्रयत्न करतो की इथं डिस्कस शब्द दिलेला आहे, म्हणून आपल्याला त्याचं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहायचंय किंवा ह्या जे वाक्य दिलेलं आहे याचं विश्लेषण आपल्याला करायचंय. या आन्सर मध्ये इथं डिस्कस लिहिलेलं आहे. इथं कुठलंही आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह बाजू न लिहिता फक्त हे वाक्य कसं बरोबर आहे हे आपल्याला दाखवणं अपेक्षित आहे. इथं डिस्कस लिहिलंय. सुरुवातीला तुम्ही बघा की ह्या उत्तरामध्ये आपल्याला दिसेल की सुरुवातीला त्याने हा जो पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफ मध्ये एक इंट्रोडक्शन देण्याचा प्रयत्न केलाय. आता इंट्रोडक्शन बघा की इथं लिहिलंय पितृसत्ताक पद्धती भारतीय समाजाचा सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. म्हणजे इथं मुळात पितृसत्ताक पद्धत काय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणूनच इथं आपण इंट्रोडक्शन मध्ये पितृसत्ताक पद्धत म्हणजे काय हे देण्याचा त्याने प्रयत्न केलाय. पितृसत्ताक पद्धत म्हणजे समाज जीवनातील विविध क्षेत्रात महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार सर्वस्वी पुरुषांना असणे होय. म्हणजेच इथं आपण व्याख्या देऊन इंट्रोडक्शन केलं. आता जो मेन बॉडी आहे त्या बॉडीमध्ये आपण याचं उत्तर लिहिणार आहोत की कशा प्रकारे भारतीय समाज हा पितृसत्ताक आहे. तर मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेस काय करतो, आपण घेतलं की मल्टी डायमेन्शनल आन्सर असावं. मग आपण पितृसत्ताक लिहिताना फक्त एवढंच लिहितो की कुटुंब व्यवस्थेत पुरुष हा काय असतो, तो कुटुंब प्रमुख असतो आणि त्यालाच आपण इलॉबरेट करत जातो. पण मित्रांनो, ही जी पॅट्रियार्कल सिस्टीम आहे ही खूप साऱ्या फील्डमध्ये आपल्याला दिसते, खूप साऱ्या क्षेत्रात आपल्याला दिसते. म्हणून मल्टी डायमेन्शनल आपलं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. जसं या कॅन्डिडेटने बघा लिहिलंय की पहिला एक कुटुंब व्यवस्थेत पितृसत्ताक पद्धत कशी असते. सो आपली जी फॅमिली सिस्टीम आहे तिथं पितृसत्ताक पद्धत कशी दिसते आपल्याला, जसं की आपण म्हणलं कुटुंब प्रमुख हा नेहमी एक पुरुष असतो, इथं आपल्याला दिसतंय. किंवा विवाह संस्थेत पितृसत्ताक पद्धत आहे म्हणजे काय की मॅरेज सिस्टीम सुद्धा आपल्याला जे मॅरेज सिस्टमचे ट्रेडिशन्स आणि आपल्या ज्या परंपरा आहेत त्या जे त्या कोणाच्या बाजूने दिसत आहेत आपल्याला, तर पुरुषांच्या बाजूने दिसत आहेत. जसं की हुंडाबळी आहे किंवा हुंडे घेण्याची पद्धत आहे ती आपण बघा. किंवा मग विधवा पुनर्विवाहाला मान्यता नाहीये, म्हणजेच फिमेलच्या बाजूने नाहीये मॅरेज सिस्टीम, ही मेलच्या बाजूने पुरुषसत्ताक आहे, पितृसत्ताक आहे असं आपण म्हणतोय. पुढचं आहे की आर्थिक क्षेत्रात पितृसत्ताक पद्धत. सो आपण आज बघितलं तर पुरुष हा कमवता समजला जातो, स्त्री ही घरकाम करणारी व्यक्ती असं समजलं जातं. त्यामुळं स्त्रियांचं आर्थिक क्षेत्रात जे ते योगदान कमी आहे. तिथं सुद्धा आर्थिक क्षेत्रात सुद्धा आपल्याला पितृसत्ताक पद्धत जी दिसते, डॉमिनन्स ऑफ मेल आपल्याला दिसतंय. म्हणून इथं आर्थिक सत्ता क्षेत्रातली पितृसत्ताक पद्धत असं त्यांनी लिहिलेलं आहे. तुम्ही बघा की त्यांनी महत्वाच्या शब्दांना अधोरेखित केलेलं आहे. इव्हन जी मार्जिन दिलेली आहे तेवढ्या मार्जिन मध्ये लिहिलंय. ही जी मार्जिन युपीएससी देते तिथं त्यांनी लिहिलेलं असतं कॅन्डिडेट मस्ट नॉट राईट ऑन दिस मार्जिन. इथं लिहिणं हे प्रोहिबिटेड असतं, इथं लिहिणं चालत नाही. त्यामुळं हा जो कॉलम असतो तो एक्झामिनर करता असतो, मार्क्स देण्याकरता किंवा टिप्पणी लिहिण्याकरता असतो. त्यामुळं इथं आपण आन्सर लिहित नाही, तर त्यांनी आन्सर लिहिताना सुद्धा ही काळजी घेतलेली आपल्याला दिसते. धार्मिक क्षेत्रात पितृसत्ताक पद्धत कशी आहे म्हणजे आपल्या रिलिजन मध्ये कसं आहे, जसं की मंदिरात प्रवेश स्त्रियांना बऱ्याच मंदिरात प्रवेश अजूनही नाहीये. ऋतुस्रावाच्या वेळेस देवाला स्पर्श करणे म्हणजे मेनिस्ट्रेशन मध्ये देवाला स्पर्श करणे हे सुद्धा अलाउड नाहीये. सो ह्या पद्धत दाखवतात की धार्मिक क्षेत्रात सुद्धा पितृसत्ताक पद्धत आहे. सती व्यवस्थेत पितृसत्ताक पद्धत आहे, जाती व्यवस्थेत पितृसत्ताक पद्धत आहे. म्हणजे आपल्या कास्ट सिस्टीम मध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पॅट्रियार्की दिसते. जसं उदाहरणार्थ आपण बघितलं असेल की आपल्याला दिसतं की सध्या ऑनर किलिंगचा प्रकार आहे, आंतरजातीय विवाहांना बंधनं आहेत.
जसं की ऑनर किलिंग मध्ये मुख्यतः स्त्री जी आहे ती टार्गेट होते. आजही आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की मुलींना मारल्या जात आहे, तर हा जो आहे तो सुद्धा आपला एक पितृसत्ताक पद्धत दिसते. शिक्षण व्यवस्थित पितृसत्ताक पद्धत आहे की बाबा मुलींचं शिक्षण हा खूप मोठा प्रश्न आहे की मुली शिकून काय करणार, ही जी टेंडन्सी आहे ती आपल्याला दिसते. तिथे सुद्धा मुलांच्या शिकवण्यावर भर असतो, मुलांच्या शिकण्यावर भर असतो, त्यांना शिकवण्यावर भर असतो आणि त्याच्यामुळे शिक्षण व्यवस्थित सुद्धा आपल्याला पितृसत्ताक पद्धत दिसते. राजकीय व्यवस्थित पितृसत्ताक पद्धत दिसते. आज आपण बघितलं असेल की मागच्या पार्लमेंटमध्ये आपल्याला 14 ते 15% फक्त स्त्रियांचं प्रमाण आहे. जर पॉप्युलेशन आपण बघितलं तर स्त्रियांची 50% आहे जवळपास. तर त्या प्रमाणात संसदेत आपल्याला आमदार खासदार किंवा याच्यात काय म्हणू आपण राजकीय क्षेत्रात आपल्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व हे फार कमी प्रमाणात दिसतंय. म्हणजे ती सुद्धा आपल्या पितृसत्ताक पद्धत दिसते. सांस्कृतिक क्षेत्रात पितृसत्ताक पद्धत आहे. म्हणजे बघा की आपण जे सण उत्सव साजरे करतो त्याच्यात पण सुद्धा आपल्याला एक इनडायरेक्टली मेल डॉमिनन्स दिसतंय किंवा त्यांचा एक बायस दिसतोय. आणि चित्रपट किंवा मनोरंजन क्षेत्रात सुद्धा आपल्याला जो पॅट्रियार्कल सिस्टम दिसते की बाबा स्त्रियांची भूमिका जी आहे की स्त्रिया, जसं की आपण बघितलं असेल की बऱ्याच पिक्चर्स मध्ये स्त्रीला दाखवताना एक आपण वेगळ्या अँगलने दाखवतोय. त्या काय म्हणू आपण की एक हिरो आणि हिरोईन याच्यामध्ये बऱ्याच वेळेस डिफरन्स जो केला जातो. म्हणजेच आपल्याला मनोरंजन क्षेत्रात सुद्धा मेल डॉमिनन्स दिसतोय. म्हणजेच काय तर आपण ह्या उत्तरात काय करायचा प्रयत्न केलाय की मल्टी डायमेन्शनल उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केलाय. मित्रांनो, हेच अपेक्षित आहे. त्याचं हँडरायटिंग तुम्ही बघितलं असेल, हँडरायटिंग व्यवस्थित आहे, कुठेही तुम्हाला खाडाखोड दिसणार नाही. योग्य त्या ठिकाणी त्याने अंडरलाईन केलेलं आहे, योग्य ते शब्द वापरलेत. इनफॅक्ट हा आता क्लासरूम कोचिंगचा प्रश्न आहे, त्यामुळे आपण वर्ड लिमिट दिलेली नाहीये. त्यामुळे कदाचित हा एक काय म्हणू आपण की एक 250-300 शब्दात कदाचित हा प्रश्न झाला असेल. आता जेव्हा इथं वर्ड लिमिट दिली जाते तेव्हा आपण हे जे वाक्य आहेत त्याला आपण प्रिसाइज करतो आणि कमी किंवा शॉर्ट मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. पण एक गोष्ट आपल्याला कळाली की नेमकं प्रेझेंटेशन हे कसं असावं, कंटेंट नेमकं कसं असावं आणि टाइम मॅनेजमेंट आपण कसं केलं पाहिजे. सो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा प्रयत्न केला की आपण खूप वेळेस वाचतो की बाबा आन्सर रायटिंग स्किल किंवा जे लिखाण कौशल्य त्यावर भर दिला पाहिजे. पण नेमकं लिखाण कौशल्य म्हणजे काय, कशा प्रकारे आपण त्यावर भर दिला पाहिजे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न केला की कंटेंट असेल, प्रेझेंटेशन असेल आणि टाइम मॅनेजमेंट असेल, हे इफेक्टिव्हली आपण जर मॅनेज केलं तर आपलं आन्सर हे खूप चांगलं होऊ शकतं आणि मेन्स परीक्षेत आपला चांगलं गुण जे मार्क्स जे आपल्याला पडू शकतात. आणि जर मेन्समध्ये 1750 मार्क्स आपला आहे तिथं आपला स्कोर चांगला असेल तर कदाचित आपलं मेरिट किंवा आपलं पोस्ट सुद्धा ही चांगली मिळू शकते. म्हणूनच आपल्याला मला असं वाटतं या व्हिडिओचा बऱ्यापैकी उपयोग तुम्हाला होईल आणि जे मी तुम्हाला सांगितलेले गाईडलाईन्स आहेत ते तुम्ही फॉलो करा. अशा प्रकारे उत्तर लिहिण्याचा सराव करा तर तुमचं आन्सर हे चांगलं होईल. सो मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण टाकत राहू. तोपर्यंत धन्यवाद.